नमस्कार मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे भारतीय रेल्वे ग्रुप डी मध्ये 32,000 मेगा जागांची भरती निघालेली आहे. त्याबद्दल काय वॅकन्सीज आहेत, कशा प्रकारे त्या सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लक्षात ठेवा, आपला गावकरी मित्र या चॅनलमध्ये खूप साऱ्या नवनवीन अपडेट्स आपण टाकत असतो आणि नवनवीन योजनांची माहिती आपल्याला इथे मिळत असते. तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला टॅप करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला नवनवीन मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. दिसतच असेल की शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी 12वी किंवा ITI हे जे विद्यार्थी आहेत यासाठी ते फॉर्म भरू शकतात. फी आहे ओपन आणि ओबीसी साठी फक्त 500 रुपये, SC ST आणि महिला यासाठी 250 रुपये. वयाची अट आहे 18 ते 36 वयोगटातील. SC ST 5 वर्ष सूट, ओबीसी 3 वर्ष सूट. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे. तर वेळेवर ही लास्ट अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती बदलत असते. पण आता सध्या 22 फेब्रुवारी 2025 अशी त्यांनी डेट दिलेली आहे. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा, डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस जो आहे तो RRB रेल्वे भरतीनी रेल्वेकडनं हा नोटिफिकेशन आलेला आहे. तर त्याच्यात 28/12/2024 हा त्याची डेट आहे. डेट ऑफ पब्लिकेशन 22/1/2025 ला पब्लिश झालेला आहे. आणि ओपनिंग डेट आहे टाइम ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन, म्हणजे अप्लिकेशन सुरुवात होत आहेत ह्या 23/1/2025 पासून. क्लोजिंग डेट 22/2/2025 पर्यंत याची तारीख दिलेली आहे. तर क्लोजिंग डेट अँड टाइम फॉर अप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ अप्लिकेशन, म्हणजे फी भरण्याची एकदम शेवटची तारीख ती 24/2/2025 असणार आहे. म्हणून यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या माहिती इथे दिलेली आहे, हा नोटिफिकेशन. पण ही जी हायरिंग होत आहे हे याला 7th पे CTC CPC पे मॅट्रिक्स लागू होणार आहे. जसं आता 8 पे मॅट्रिक्स चालू झालेला आहे, तशाने 7th CPC पे मॅट्रिक्स नुसार ही हायरिंग होणार आहे. याच्यात व्हेरियस पोस्ट आहेत लेवल 1 साठी. तर इनिशियल पे काय असणार आहे 18,000 आणि मेडिकल स्टँडर्ड एज वय असणार आहे 18 ते 36. टोटल वॅकन्सीज आहेत 32,438. तर अशा प्रकारे हा नोटिफिकेशन आहे मित्रांनो. या सर्व नोटिफिकेशनची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. नोटिफिकेशनच्या शेवटी मध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं आहे की कोणत्या लोकेशनसाठी किती वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी वॅकन्सी टेबल दिलेला आहे खाली. तिथे रेल्वे वाईज पोस्ट वाईज वॅकन्सीज फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट, म्हणजे वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी टोटल वॅकन्सीज, आणि त्यामध्ये नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जे आहे जयपूरसाठी खाली दिलेल्या वॅकन्सीज तुम्हाला टोटल याच्यामध्ये 1433 आहेत. आणि त्याच्या खाली जर आपण बघितले की हुबळी साऊथ वेस्टर्न रेल्वे, त्यामध्ये तुम्हाला टोटल वॅकन्सीज आहेत 503. जबलपूरसाठी आहेत वेस्टर्न रेल्वे, त्या ठिकाणी 1614 आहेत. आणि दुसरा भुवनेश्वर लोकेशन साठी आहे तुम्हाला 964. टोटल वॅकन्सीज तुम्हाला बिलासपूर साठी आहेत 1337. आणि इथे सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत न्यू दिल्ली, त्याच्यामध्ये 4785. त्यानंतर चेन्नईसाठी आहेत 2694. गोरखपूरसाठी आहेत 1370. गुवाहाटीसाठी आहेत 2048. आणि कोलकातासाठी आहेत 1817. आणि मुंबई सेंट्रल रेल्वे मुंबई त्यासाठी 3244. तर अशा प्रकारच्या या नोटिफिकेशन मध्ये सर्व वॅकन्सी सहित तुम्हाला टेबल दिलेला आहे. तुम्ही हे वाचू शकता आणि फॉर्म भरू शकता. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जाईल. त्यामध्ये तुम्हाला RRB या नोटिफिकेशन वर येऊन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे टॅब दिलेला आहे, अप्लाय या बटनवर. तुम्हाला अगोदर जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे क्रिएट अन अकाउंट या टॅबवर क्रिएट करायचे अकाउंट. ज्यांच्या ऑलरेडी अकाउंट असेल त्यांनी ऑलरेडी हॅव अन अकाउंट वर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर ज्यांचं अकाउंट असेल तर तुम्ही या ठिकाणी क्रिएट करून ओके या बटनवर करा आणि इथे आपली सगळी माहिती भरून OTP येईल तुम्हाला, पासवर्ड तयार करा आणि क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्हाला या पोझिशन साठी अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण यासाठी अप्लाय करा आणि व्हिडिओ शेवट